अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. आता तुम्हाला तर थंबनेलवरून समजलंच आहे की अशी कोणती स्वामी महाराजांची गुप्त सेवा असेल बरं, जी की 90% भक्तांना माहीतच नाही. तर हो, स्वामी महाराजांची ही गुप्त सेवा बऱ्याच लोकांना माहीत नाही. आता ज्यावेळेस आपण खूप साऱ्या सेवा करत असतो, पारायण करत असतो आणि बऱ्याच वेळेस काही प्रवचनामध्ये, काही केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये बऱ्याचशा स्वामी महाराजांच्या सेवा सांगितल्या जातात आणि आपण त्या सेवा करतोही. प्रत्येकजण स्वामी महाराजांची जी काही सेवा आहे ती सेवा करत असतो. पण ही जी गुप्त सेवा आहे ती आजपर्यंत ना कोणी सांगितलेलीच नाही. पण आज मी तुमच्याशी ही गुप्त सेवा शेअर करणार आहे, जी की स्वामी महाराजांची खूप आवडती सेवा आहे. आणि ही गुप्त सेवा जो कोणी व्यक्ती करतो त्याला लवकरात लवकर जलद गतीने त्याला त्या सेवेचं फळ हे मिळतं म्हणजे मिळतं. तर या गुप्त सेवा कोणत्या आहेत, त्या कशा करायच्या, तर या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की अशी ही गुप्त सेवा आहे की या सेवेने तुमच्या जीवनातील जे काही अडलेली कामं आहेत, ती वर्षानुवर्ष कामं तुमची अडलेली आहेत, ती कामं तुमची मार्गीच लागत नाहीत. तर ती वर्षानुवर्षाची कामे नेमकं 3 दिवसातच मार्गी लागतात आणि हे आपल्याला नेमकं कळतच नाही की हे कशामुळं घडत आहे. आपल्या जीवनामध्ये हे चमत्कार कशामुळे घडत आहेत हे बऱ्याच जणांना समजत नसतं. त्याचबरोबर खूप मोठी इच्छा आहे आणि ती इच्छा अचानक पूर्ण होत असते किंवा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये कोणी ना कोणी येऊन आपली मदत करतं. आपली अडकलेली कामे चालू लागतात. आपली जी काही वर्षानुवर्ष जी काही रखडलेली कामं आहेत तर ती कामं 3 दिवसात पूर्ण होतात. अशा बऱ्याचशा गोष्टी, अनुभव तुमच्यासोबत घडत असतात. तर त्या कशामुळे? तर या गुप्त सेवेमुळेच बऱ्याच जण या गुप्त सेवा करत असतात. पण त्यांना या सेवा नेमक्या कशा करायच्या, त्या सेवा कोणत्या आहेत हे माहीत नसतं. तर चला तर जाणून घेऊया. बघा, बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये असे काही प्रसंग आपल्यासोबत घडत असतात आणि नेमकं हे कशामुळं घडलं, हे कशामुळे होत आहे आपल्या जीवनामध्येच आपल्याला समजत नसतं. आता बघा, स्वामींची गुप्त सेवा म्हणजे काय, की ज्याचा गाजावाजा काही नाही, ज्याचं काही प्रदर्शन नाही. की बघा, बऱ्याच जणांना अशी सवय असते की मी स्वामींची ही सेवा करत आहे, मी स्वामींचं हे पारायण करत आहे, मी स्वामींचं एवढं पारायण केलं त्याच्यामुळे मला स्वामींनी हे फळ दिलं, मला स्वामी अशा प्रकारे स्वामी माझ्यावर प्रसन्न झाले, किंवा मी केंद्रात जाते, मला केंद्रातील सर्व काही माहिती माहीत आहे. असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये असे विचार येतात आणि बरेच जण असं सांगतात. आणि आपण काय करतो, स्वामींची सेवा म्हणलं की फक्त स्वामींची सेवा म्हणजे स्वामी महाराजांची पूजा करणं, स्वामी महाराजांना दिवा लावणं, धूप लावणं, स्वामी महाराजांची छान अशी फुलं ठेवून सजावट करणं, स्वामी महाराजांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवणं किंवा स्वामी महाराजांना काय आवडतं काय नाही हे बघणं आणि खूप सारी पूजा करताना सजावट करणं, वेगवेगळे ग्रंथ यंत्राचं पारायण करणं. फक्त हीच स्वामी सेवा नसते. स्वामी सेवा म्हणजे बघा, आपल्या अंतःकरणातून केलेली सेवा आणि भक्तांची सेवा केलेली सेवा ही स्वामी महाराजांना खूप प्रिय आहे. आता स्वामींची पहिली गुप्त सेवा म्हणजेच मनाची शुद्धी. मन, बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की आपण स्वामी महाराजांसमोर बसून पूजा करत असतो, पारायण करत असतो, पण आपलं मनच एका जागी स्थिर नसतं. आपलं मन इकडे तिकडे भटकत असतं किंवा आपलं मनच अस्वच्छ असतं. मनामध्ये खूप सारा राग, द्वेष, अहंकार हे सर्व काही आपल्या मनामध्ये सामावलेलं असतं. आणि बऱ्याच वेळेस आपल्या मनामध्ये असे विचार येतात की हा माझ्याशी असा वागला, तो माझ्याशी असा वागला, याने माझ्याशी असं का केलं, त्याने माझ्याशी तसं का केलं. असे बरेचसे विचार, राग मनामध्ये धरून आपण पूजा करत असतो. तर बघा, अशा पूजाला काहीही अर्थ नाही. आणि स्वामींना ही सेवा अशा प्रकारे जर तुम्ही केली तर स्वामींना अजिबात ही सेवा आवडत नाही. फक्त स्वामी आणि तुम्ही फक्त
हे 2च व्यक्ती या सेवेमध्ये पाहिजे, स्वामी आणि तुमचं स्वच्छ मन. बघा, या सेवेने तुमच्या जीवनामध्ये किती छान बदल घडून येतील. तर त्यासाठी आधी तुमच्या मनाची स्वच्छता करा आणि मग सेवेला सुरुवात करा. त्याचबरोबर दुसरी गुप्त सेवा म्हणजेच तक्रार करणे. बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला सवय असते, बऱ्याच जणांना सवय असते की नेहमी तक्रार करायची. स्वामींसमोर सुद्धा आपण बसून तक्रार करत असतो की स्वामी मला हे पाहिजे, स्वामी मला ते पाहिजे, किंवा स्वामी याने माझ्यासोबत असंच का केलं, त्याने माझ्यासोबत असंच का वागलं, किंवा माझ्या मनासारखं हे का होत नाही, असं का होत नाही, तसं का होत नाही, माझं नशीबच खराब आहे, तुम्ही माझ्या इच्छाच पूर्ण करत नाही, तुम्ही मला प्रचितीच देत नाहीत. अशा बऱ्याचशा तक्रारी आपण स्वामी महाराजांकडे करत असतो. तर बघा, स्वामी महाराजांपुढे तक्रार केली म्हणजे स्वामी महाराज आपल्याला पावतील का? तर नाही. स्वामी महाराज हे अंतर्ज्ञानी आहेत. त्यांना सर्व काही आपल्या मनातील आपले जे काही मनामध्ये जे काही गोष्टी चाललेल्या आहेत ते सर्व काही स्वामी महाराजांना समजत असतात. मग स्वामी महाराजांना हे सांगण्याची गरज नाही की तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये काय चाललं आहे, सर्व काही स्वामी महाराज जाणून घेतात. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तक्रार करणे बंद करा. तर ही सुद्धा स्वामी महाराजांची एक गुप्त सेवाच आहे की आपल्या सेवेमध्ये तक्रार हा शब्दसुद्धा आपण आणायचा नाही. त्याचबरोबर तिसरी गुप्त सेवा म्हणजे स्वामींचं नाम न घेता स्वामींचं नामस्मरण करणे. बघा, आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपण स्वामींची सेवा करताना, स्वामींचं नामस्मरण करताना मोठमोठ्याने स्वामी महाराजांचा जप करतो, मोठमोठ्याने स्वामी महाराजांचं नाम घेतो, इतर लोकांना ऐकू जाईल किंवा जे आजूबाजूला व्यक्ती असतात त्यांना ऐकू जाईल, अशा प्रकारे आपण मोठमोठ्याने स्वामी महाराजांचं नामस्मरण करत असतो. अशा प्रकारे स्वामी महाराजांचं नामस्मरण पण करावं. पण बघा, ज्यावेळेस आपण मनातल्या मनात एकदम शांत आवाजात स्वयंपाक करताना किंवा काहीतरी काम करताना किंवा शांत वेळेमध्ये बसल्यानंतर किंवा झोपताना, झोपायच्या आधी फक्त मनामध्ये तोंड न हलवता, मोठ्याने न म्हणता, फक्त मनामध्ये अंतःकरणातून तुमच्या आवाज येतो, स्वामी स्वामी स्वामी. तर ती सेवा स्वामी महाराजांना खूप प्रिय आहे. कारण या सेवेमध्ये कोणता दिखावा नाही की मी स्वामी महाराजांचं नामस्मरण करते, मी स्वामी महाराजांची सेवा करते. ही सेवा फक्त स्वामी महाराजांना ऐकू येते. इतर लोकांना नाही जरी ऐकू आली तर आपली स्वामी माऊली ही सेवा नक्की ऐकतात. तर अशी ही सेवा. आता चौथी गुप्त सेवा म्हणजे आपल्या मनातील अहंकार. बघा, बऱ्याच जणांना खूप अहंकार असतो की मी हे केलं म्हणून माझ्यामुळे झालं, मी ते केलं म्हणून माझ्यामुळे झालं, मी एवढं केलं म्हणून हे शक्य झालं. बऱ्याच जणांना काही कामामध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळाला तर तुम्हाला स्वतःलाच त्या कामाचं श्रेय घ्यावं असं वाटतं. मग तुम्ही दुसऱ्यांचं नाव घेत नाहीत की तुम्ही याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं. फक्त आपल्या मीपणाचा मोठेपणा तुम्ही करत असतात आणि हा सर्वात मोठा अहंकार तुमच्यामध्ये निर्माण होत असतो. बघा, स्वामी महाराजांना एखादं आपलं काम झालेलं आहे, एखादी आपली गोष्ट चांगली झालेली आहे तर त्याचं श्रेय स्वामी महाराजांना द्या. स्वामी महाराज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. स्वामी महाराज तुम्ही आहात म्हणूनच हे मला मिळालेलं आहे आणि स्वामी महाराज हे तुमच्यामुळे झालेले आहे असं म्हणून स्वामी महाराजांना श्रेय देऊन बघा, एक वेगळंच मनाला तुमच्या समाधान मिळतं. त्याच्यामुळे अहंकार अजिबात मनामध्ये आणायचा नाही की हे माझ्यामुळं झालं, हे मी केलं, हे मुळे शक्य झालं, असा मीपणाचा अहंकार अजिबात मनामध्ये आणायचा नाही. त्याबरोबर 5वा गुप्त सेवा म्हणजे दुःख. बघा, आपल्या जीवनामध्ये सुख आहे, दुःख आहे. सुख झालं की दुःख येतं, दुःख झालं की सुख येतं. आणि ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये दुःख येतं त्यावेळेस आपण खूप निराश होतो आणि मग आपल्याला वाटतं की मी एवढी सेवा केली, मी एवढं पारायण केलं, मी एवढा जप केला, मग स्वामी माझ्याच आयुष्यात असं का, माझ्याच वाट्याला दुःख का, असं आपण स्वामी महाराजांना म्हणत असतो. बघा, दुःख आलं म्हणून निराश व्हायचं नाही आणि दुःख आलं की आपण काय करतो, देवांना दोष देतो, स्वामी महाराजांना दोष देतो की स्वामी महाराज एवढी सेवा मी केली पण मग माझ्या वाट्याला दुःख का बरं, मग ही सेवाच करू नये. आपण काय करतो, ज्यावेळेस आपल्या आयुष्यात दुःख येतं त्यावेळेस आपण दुःखाचं
कारण हे देवांना ठरवितो. कारण हे दुःख हे देवांमुळेच आलं असं म्हणून आपण देवांना दोषी ठरवतो. तर बघा, दुःख ज्यावेळेस आपल्या आयुष्यात येतं त्यावेळेस काहीतरी नवीन चांगलं होण्यासाठी ते दुःख आपल्या आयुष्यात येतं. आणि ज्यावेळेस दुःख कमी होतं त्यावेळेस सुखाची चाहूल ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्या जीवनामध्ये येत असते. आणि हे ज्यावेळेस दुःख आणि सुख हे जीवनाचं कालचक्रच आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस सुख असतं त्याच्या पाठोपाठ दुःखही असतं, आणि ज्यावेळेस दुःख असतं त्याच्या पाठोपाठ काही अंतरावर सुखही आपली वाट पाहत असतं. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये दुःख येतं त्यावेळेस अजिबात बिलगू नका. स्वामी आहेत ना, स्वामी सर्व काही ठीक करतील असा धीर तुम्ही ठेवा, असा विश्वास ठेवा. त्याचबरोबर आता 6वी गुप्त सेवा म्हणजे बघा, स्वामी महाराजांची केलेली सेवा ही कोणाला सांगायची नाही. ही सेवा गुप्तच ठेवायची आणि गुप्तच सेवा करायची. आता बऱ्याच जणांना वाटेल की स्वामी महाराजांची सेवा कोणाला न सांगता कशी बरं करायची. तर बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की आपण एखादी सेवा करतो आणि खूप त्या सेवेचा गाजावाजा करतो की मी स्वामींची सेवेकरी आहे, मी स्वामींची सेवा करते, मी स्वामींची भक्त आहे, स्वामी महाराजांचं मी एवढं पारायण करते, स्वामी महाराजांचं मी तेवढं पारायण करते, स्वामींच्या बाबतीत स्वामींच्या चरित्राबद्दल मला खूप माहिती आहे, स्वामींची सर्व काही मला माहिती आहे, मी स्वामींच्या केंद्रात दररोज जात असते, मी स्वामींच्या दररोज आरत्या घेत असते, मी स्वामी महाराजांच्या केंद्रात जाते त्याच्यामुळे मला सर्व काही केंद्राबद्दल माहिती असते. असं बऱ्याच जणांना मोठेपणा गाजवायची सवय असते. आणि बरेच लोक असे आहेत की खूप मोठेपणा गाजवतात, सेवा केलेला मोठेपणा गाजवतात. बघा, सेवा केलेली तुम्ही सांगू नये असं नाही, सांगा तुम्ही. आपल्यामुळे कोणीतरी सेवेकरी होत आहे, आपल्यामुळे कोणीतरी स्वामी महाराजांची सेवा करत आहे, याचं श्रेय आपल्याला पण तितकंच मिळतं. त्याच्यामुळे तुम्ही स्वामी महाराजांची ही सेवा करा, ती सेवा करा म्हणून इतरांना शेअर करायचं, इतरांना सांगायचं. पण ज्यावेळेस तुम्ही एखादी सेवा करत आहात ती सेवा तुमची गुप्तच ठेवायची आहे. ती सेवा तुम्हाला आणि फक्त स्वामी महाराजांना माहीत आहे. अशा प्रकारे तुम्हाला ती सेवा करायची आहे आणि या सेवेला गुप्त सेवा असं म्हणतात. तुमच्या जीवनामधील जे काही अहंकार आहे, जो काही मीपणा आहे, किंवा जे काही तुमच्या जीवनामधील सुख आहे, दुःख आहे, जो काही तुमच्या जीवनामधील इतरांबद्दल मनामध्ये जो काही अहंकार साठवलेला आहे, किंवा तुमचं अस्वच्छ मन आहे, हे सर्व काही ज्यावेळेस तुम्ही ह्या गुप्त जे काही सेवा सांगितलेल्या आहेत या 4-5, हे सर्व काही तुम्ही अशा प्रकारे करायला सुरुवात करचाल तर बघा, नक्कीच तुमची इतक्या वेगाने प्रगती होईल आणि इतक्या वेगाने तुम्हाला स्वामी महाराज त्या सेवेचं फळ देतील की तुम्ही याची कल्पनासुद्धा करायचा नाहीत, की तुमच्या जीवनामध्ये अशक्य गोष्टी ही शक्य होऊ शकतात. इतक्या या प्रभावी सेवा स्वामी महाराजांच्या आहेत. आपण बऱ्याचशा सेवा करतो तर त्या सेवाचा तर अनुभव तुम्हाला येणार म्हणजे येणारच. पण ज्यावेळेस या गुप्त सेवा तुम्ही करतात, ज्यावेळेस तुमचं मन स्वच्छ ठेवतात, तुमच्या जीवनात मनामधील अहंकार तुम्ही नाहीसा करता, तुमच्या जीवनातील मीपणा तुम्ही नाहीसा करचाल, तुमच्या जो काही मीपणा गाजवायची सवय असते तो मीपणा तुम्ही ज्यावेळेस सोडून देचाल, अहंकार सोडून देचाल, त्यावेळेस स्वामी महाराजांची लवकर तुमच्यावर कृपा होते म्हणजे होतेच. तर अशी ही गुप्त सेवा आहे स्वामी महाराजांची. आणि हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे म्हणजे स्वामी महाराजांची ही इच्छा आहे की तुम्ही ही स्वामी महाराजांची अशा प्रकारे सेवा करावी आणि स्वामी महाराज या सेवेचं फळ तुम्हाला नक्की देणार म्हणजे देणारच. तर अशा प्रकारे स्वामी महाराजांची ही गुप्त सेवा तुम्हाला जर माहीत नसेल तर आवर्जून या सेवेला सुरुवात नक्कीच करा आणि छान असा स्वामी